नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला जो काही टॉपिक आहे या ठिकाणी आपण टेन्सचा विचार करणार आहोत। तर टेन्स किती आपला इंग्रजीमध्ये महत्त्वाचा असतो, कारण टेन्समुळे नेमकं आपला काय वाक्यरचना बनवायला मदत होते, बरोबर। आणि त्याच्यानंतर आपण जसे की सहज बोलत असतो आणि सहज बोलत असताना किंवा आपलं जे काही संभाषण चालत असतं त्या संभाषणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बोलत असतो आणि हे जे काही वाक्य असतात ते टेन्सशी निगडीत असतात, बरोबर आहे। मग ते कशा पद्धतीने आपलं वाक्य बनवायचं, त्याचं स्ट्रक्चर काय, बरोबर, या सर्वांची रचना आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे। तर मला सांगायचं या ठिकाणी की टाइम ऑफ स्पीकिंग, बरोबर आहे। या ठिकाणी उल्लेख काय करू आपण, टाइम ऑफ स्पीकिंग। टाइम ऑफ स्पीकिंग म्हणजेच जसे की आता बोलण्याची क्रिया, मी आता जेवढं जे काय बोललो, बरोबर आहे, हे काय नेमकं 2 मिनिटाखाली बोललो किंवा नेमकं 1 मिनिटाखाली या अगोदर जे काय बोललेला जो भाग आहे तो कशामध्ये गेलेला आहे, भूतकाळामध्ये गेलेला आहे। आणि मी आता जे काय बोलतो हे कशामध्ये, वर्तमान काळाशी निगडीत आहे। त्याच्यानंतर मी पुढे काय जे काही भविष्यात बोलणार आहे कशा संबंधित आहे, भविष्य काळाशी संबंधित आहे, बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, 5 मिनिटाच्या अगोदर जे काय बोललेला भाग असतो तो भूतकाळ जमा असतो, जे काही रनिंग मध्ये बोलत असतो ते वर्तमान काळाशी निगडीत असतं, आणि जे भविष्याविषयी भाकीत करून बोलत असतो ते कशा संबंधित असतं, भविष्य काळाशी संबंधित असतं, बरोबर आहे। तसं या ठिकाणी आपल्याला याचं टाइम ऑफ स्पीकिंग म्हणून आपल्याला या ठिकाणी ओळखता येतं, बरोबर आहे। मग आता या ठिकाणी टाइम ऑफ स्पीकिंग नुसार आपण चर्चा केली। मग आता आपल्या या ठिकाणी टेन्स म्हणजे काय, काळाचे एकूण किती प्रकार पडतात आपल्याला सर्वांना माहित असणं आवश्यक आहे। काळाचे एकूण किती प्रकार पडतात, तर 3 मुख्य प्रकार आहेत। तर थोडक्यात या ठिकाणी उल्लेख करेल टेन्स, TENSE, टेन्स मीन्स काय झाला, हा काळ झाला, बरोबर। तर आता या ठिकाणी सर्वांना सूचना आहे की काळ हा ज्यावेळेस आपण टेन्स शिकतो त्यावेळेस नेमकं सर्वांनी बिनधास्त पद्धतीने नेमकं शिकायचं आहे। कुठल्याही पद्धतीचा आपण या ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत आपली जी काही शिकवण्याची शैली आहे ती कशी आहे, बोली भाषेतून आपण शिकणार आहोत। सर्वांना कळेल, सर्वांना समजेल अशा स्वरूपाचं आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर टेन्स म्हणजेच काय झाला, काळ झाला। काळाचे आपण किती प्रकार पाडले, 3 प्रकार पाडले। त्यामुळे मी काय करतोय या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा पहिला प्रकार, हा दुसरा आणि हा काय झाला, तिसरा, बरोबर। आता या ठिकाणी तर आता पहा, या ठिकाणी पहिला काळ जर धरला तर आपण या ठिकाणी काय होतो, प्रेझेंट टेन्स। प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता झाला, वर्तमान काळ। वाटतं या ठिकाणी म्हणजे करा, वर्तमान काळ, राईट। या ठिकाणी काय असतं, पास्ट टेन्स हा कोणता झाला, भूतकाळ, ओके, हा भूतकाळ। आणि इथं काय, फ्युचर टेन्स म्हणजे काय झाला, हा भविष्य काळ, राईट, भविष्य काळ। तर या ठिकाणी आपला 3 काळासंबंधित चालायचं आहे। प्रत्येक काळाचे काय होतात, पुन्हा 4 प्रकार पडतात। तर म्हणजे या ठिकाणी याचे 4, याचे 4 आणि याचे 4 जर धरले, एकूण 4 1 4 4 2 4 ते 12 असे एकूण 12 प्रकार आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे। त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात हे आपण सर्वांना समजलं असेल की तुम्ही सर्वांनी लिहून घ्या, बरोबर आहे। आता आपण पुन्हा नेमकं काय करतात, प्रेझेंट टेन्स म्हणजे पार्ट ऑफ टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स, म्हणजे एकूण प्रेझेंट टेन्सचे एकूण किती प्रकार पडतात आपण त्याचा पण या ठिकाणी विचार करणार आहोत, बरोबर। तर पहा, या ठिकाणी उल्लेख करू आपण टाइप्स ऑफ काय, प्रेझेंट टेन्स, राईट। हा, तर प्रेझेंट टेन्स एकूण किती प्रकार, तर त्याचे एकूण उपप्रकार पडतात, पहा 4, बरोबर। तर त्यामध्ये पहिला प्रकार पहा, या ठिकाणी मी इथं उल्लेख करेन की, बरोबर आहे, या ठिकाणी लिहा सिंपल प्रेझेंट टेन्स, राईट। त्याच्यानंतर बी आहे, या ठिकाणी काय करता, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। सी आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, राईट ना। त्याच्यानंतर शेवटचं आहे डी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, राईट। आता या ठिकाणी याचा उल्लेख जर केला, हा काय होतो, साधा वर्तमान काळ, राईट, वर्तमान काळ। हा प्रेझेंट कंटिन्युअस, हा काय होतो, चालू वर्तमान काळ।
प्रेझेंट परफेक्ट, परफेक्ट म्हणजे काय होतो पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे या ठिकाणी काय होतं अपूर्ण वर्तमान काळ. ओके, या पद्धतीनुसार आपल्याला या ठिकाणी त्याचे टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स हे आपल्याला एकूण किती प्रकार दिसून येतात 4 प्रकार दिसून येतात. याच पद्धतीनुसार टाइप्स ऑफ पास्ट टेन्स बरोबर आहे त्याचे सुद्धा आपल्याला एकूण किती प्रकार दिसून येतील या ठिकाणी टाइप्स ऑफ पास्ट टेन्स. मी तो उल्लेख करेल टाइप्स ऑफ पास्ट टेन्स. टाइप्स ऑफ पास्ट टेन्स तर या ठिकाणी मी उल्लेख फक्त एवढं मी या ठिकाणी करणार आहे. प्रेझेंट, प्रेझेंट हा शब्द मोडून टाकतो बरोबर. हा या ठिकाणी वर्तमान. ओके, टाइप्स ऑफ पास्ट टेन्स या ठिकाणी सुद्धा इथं काय करता येतं सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स तर हा काय झाला साधा भूतकाळ राईट ना, साधा भूतकाळ. ओके, त्याच्यानंतर इथं काय करता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय चालू भूतकाळ. ओके, त्याच्यानंतर इथं सुद्धा पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय पूर्ण भूतकाळ. या ठिकाणी काय करता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काय झाला अपूर्ण भूतकाळ बरोबर आहे. याचे सुद्धा किती प्रकार पडले 4 प्रकार पडले. टाइप्स ऑफ पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्यू टेन्स चालू भूतकाळ, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. असे एकूण किती प्रकार बघितले आपण 4 प्रकार बघितले. तर त्याच्यानंतर शेवटचा जो राहिला आपल्या या ठिकाणी काय फ्युचर बरोबर, त्याचा देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ओके, हा आता उल्लेख काय करतात टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स राईट. हा तर इथं काय सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स काय होतं साधा भविष्य, साधा भविष्य का. या ठिकाणी काय फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्य काळ. या ठिकाणी सुद्धा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे काय अपूर्ण भविष्य काळ. अशी पण आता पुन्हा एक बार मी या ठिकाणी रिव्हिजन घेईल की टेन्स हा जो काय घटक आहे या ठिकाणी फार महत्वाचा आहे. आपापल्या वेगवेगळ्या कम्युनिकेशन मध्ये आपण संभाषण ज्यावेळेस करतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्य बोलले जातात. त्या ठिकाणी बोलण्यानुसार नेमकं त्या ठिकाणी क्रिया केली जाते बरोबर आहे. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे टेन्सचा प्रेझेंट टेन्स, दुसरा प्रकार आहे पास्ट टेन्स आणि तिसरा प्रकार आहे फ्युचर टेन्स बरोबर आहे. मी सरळ आपल्या बोलीभाषेमध्ये सांगतोय. त्याच्यानंतर त्यामध्ये हे जाणण्याच्या नंतर 3 प्रकार मुख्य बघितले. आता 3 प्रकाराचे एका प्रकारानुसार नेमकं उपप्रकार किती पडतात 4 पडतात. जर आपण पहिल्या प्रकार जर बघितला जसे की नेमकं काइंड्स ऑफ प्रेझेंट टेन्स जर बघितलं तर त्या ठिकाणी एकूण किती प्रकार पडतात 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. म्हणजे असे एकूण किती प्रकार झाले ते 4 झाले. आता आपण जाऊ जो काय पुढचा नेक्स्ट आहे कोणता पास्ट. तर त्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्यू टेन्स आणि तिसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स आणि शेवटचा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स बरोबर. आणि त्याच्यानंतर शेवटचा याचा पुढचा नेक्स्ट कोणता आहे फ्युचर टेन्स. तर त्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स बरोबर आहे, फ्युचर कंटिन्यू टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर. अशी एकूण काळाचे आपण किती प्रकार बघितले 12 प्रकार बघितले. की आपण फक्त नेमकं या ठिकाणी हिंटच्या स्वरूपात किंवा नेमकं एकूण काळाचे प्रकार किती पडतात हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं बरोबर आहे. म्हणजे प्रकार आणि उपप्रकार म्हणजे सर्व 12 उपप्रकार आहेत. 3 मुख्य प्रकार आहेत आणि त्याचे 12 काय उपप्रकार आहेत. या 12 उपप्रकाराचा सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर काय करणार आहोत चर्चा करणार आहोत, त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण हे सर्वांनी अगोदर काय करायला हवं हे जे काही काळ आहेत हे सर्वांनी काय करून घ्या पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला काय होईल सहज नेमकं पुढे सूत्ररचना सुद्धा पाठ करायला काय होईल मदत होऊन जाईल. जर आपण याचा स्क्रीनशॉट घेतला नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पूर्णतः हे जे काही काळ 12 आहेत ते पूर्ण काय करून टाका, चालता बोलता काय करून टाकायचे पाठ करून टाकायचे बरोबर. ओके.